लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच भाजपने महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक होणार आहे। भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। अशा काही चर्चा कानावर आल्या नसल्याचं म्हणत हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मनुस्मृतीला आमचा विरोध कायम असेल। आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो चुकून फाडलाय, विरोधासाठी विरोध करणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर मी नाराज नाही असं स्पष्टीकरण सुद्धा भुजबळ यांनी दिलं। पुण्याच्या हिंजवडीमधील ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हिंजवडीमध्ये 9 ठिकाणी घरफोडी केल्याचं चोरट्यांनी कबूल केलंय। तर आरोपींकडून 4,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। भारतीय खाद्य निगम इथं मतमोजणीसाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे। 600 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे। गर्भपात रॅकेट प्रकरणामधील आणखी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय। तर भोकरदन तालुक्यामधल्या हसनाबादमधील इरफान हनीफ शेख नावाच्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। गर्भपात रॅकेटमध्ये आतापर्यंत 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला अटक झालेली असून नागरिकांनी पाठलाग करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले। पोलिसांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांकडून आता टोळीची चौकशी सुरू आहे। समुद्रामधील लाटा उसळल्यामुळे आणि समुद्रातील पाण्याचा वेग वाढल्यामुळे मच्छीमारांनी धोक्याची घंटा समजून बोटी परत किनाऱ्यावर परतवल्यात। मात्र आजपासून मच्छीमारीवर बंदी आहे आणि त्यातच आता मासळी कमी भेटल्यामुळे मच्छीमारांमध्ये नाराजी पाहायला मिळते। कांद्यावरील 40% लावण्यात आलेली निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। महाराष्ट्रामध्ये लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत। यावेळेस गुजरात, कर्नाटकला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीमधील अनधिकृत जाहिरात फलकांचं लेखापरीक्षण केल्यानंतर आता आढळून आलेल्या अवैध होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आणि 32 होर्डिंग्जपैकी आतापर्यंत 27 होर्डिंग्ज काढण्यात आली आहेत। त्यामुळे आता तळेगाव होर्डिंग्ज मुक्त होणार आहेत। धुळ्यामधल्या वरखेडी रोडवरील जुना कचरा डेपोमध्ये रोजच आग लागण्याच्या घटना घडतात। या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले। आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। मुलुंड ते कांजूरमार्ग दरम्यान ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय। रेल्वे सेवेवर, मध्य रेल्वे सेवेवर परिणाम झाल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईच्या दिशेने जाणारी ही जी वाहतूक आहे ही आपल्याला पूर्णपणे जाम झालेली पाहायला मिळते। मुलुंड ते कांजूरमार्ग या रोड दरम्यान, या हायवे दरम्यान या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला हे पाहायला मिळतं। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ईस्टर्न एक्सप्रेसची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। ईस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। थेट अजितकडे जाणार आहोत। अजित, मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, त्याचे परिणाम आता ईस्टर्न एक्सप्रेसवर पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। किती किलोमीटर अंतरावर या रांगा आहेत? पास करून त्यानंतर पुढे लेफ्टला एरोली जर गेला तिकडे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। जवळपास 8 ते 10 किलोमीटरचा पट्टा संपूर्ण हा जो आहे हा पूर्णतः वाहतूक कोंडीने भरलेला आहे। आणि रेल्वेचा जो मुद्दा होता आणि ज्यामुळे तिथं रेल्वे कमी होत्या, गर्दी त्या ठिकाणी जी आहे ती होऊ शकते जास्त, मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होऊ शकतात। यामुळे लोकांनी जणू काय रस्ते वाहतुकीचा मार्ग जो आहे तो स्वीकारला असं आपल्याला म्हटलं तरी वावटणार नाही। पूर्ण हा ठाण्यावरून येणाऱ्या गाड्या आहेत। हा ठाण्याचा उड्डाणपूल आहे। उड्डाणपुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। तर या बाजूला आपण जर पाहिलं तर इथं ही मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत। हा आनंदनगर भाग जो आहे तो आहे, आनंदनगर जकातनाका भाग आहे। लांबच लांब गाड्या पूर्ण दिसतील। अगदी मुलुंड टोल नाक्यापर्यंत जरी आपण कॅमेरामॅनला सांगितलं आपल्या तिथपर्यंत जरी झूम करायला
लांब लांबपर्यंत फक्त गाड्यांची संख्या आपल्याला दिसेल. म्हणजे ही परिस्थिती आता रोडवरती आहे. बाईक स्वार जे आहेत ते देखील जसा त्यांना रस्ता मिळतोय तसा त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतायत. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. ऐरोलीमध्ये जो मुंबई ऐरोली रोड आहे तिथं 2 ते 3 गाड्या ज्या आहेत त्या खराब झाल्या होत्या, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती, ती अजूनही कायम आहे. तर आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. गाड्या मुव्हिंग आहेत, पण ज्या पद्धतीनं यावेळेस गाड्या ज्या आहेत त्या या रस्त्यावरती जास्त दिसत नाहीत किंवा या प्रमाणात दृश्य नसतं. म्हणजे दृश्य पाहून आपलं लक्षात येते की आता मेगा ब्लॉकमुळे रस्त्यावर किती मोठा परिणाम होताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बाईक्सवार आणि रिक्षा ज्या आहेत त्यांची संख्या जास्त आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या ज्या आहेत त्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे कुठेतरी रेल्वे प्रवाशांनी कामाला जाण्याकरता रस्ते वाहतुकीचा मार्ग स्वीकारला आहे का असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी वाढली असावी. पोलीस जे आहेत ते इथं ट्रॅफिक मॅनेजमेंट करताना दिसत आहेत. पुढे चौकात आपण पाहिलं तर पोलिसांचे मोठमोठे त्या ठिकाणी त्यांनी बॅरिकेड लावलेले आहेत. त्याचपर्यंत वॉर्डन असतील, पोलीस अधिकारी असतील उभे केलेले आहेत. पण परिणाम त्याचा होताना दिसत नाहीये, कारण का मोठ्या संख्येनं गाड्यांची इथे मोठी संख्या आहे आणि याचमुळे हा संपूर्ण भाग जो आहे हा पूर्णतः वाहतूक कोंडीने पूर्णपणे भरून निघालेला आहे. मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मी अगदी मुंबईच्या वेशीवर आहे. म्हणजे ठाण्याची हद्द जिथे संपते आणि मुंबईची हद्द जिथे सुरू होते त्या ठिकाणी मी आहे. आणि पूर्णतः पाहिलं दोन्ही बाजूला पूर्णतः मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. ऐरोली तिकडे देखील वाहतूक कोंडी आहे, पवईला देखील वाहतूक कोंडी आहे आणि आता ठाणे मुलुंडपर्यंत जाणारा संपूर्ण रस्ता जो अगदी कांजूरमार्ग आणि पवईपर्यंत जाणारा रस्ता जो आहे तिथे संपूर्ण वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे अजित. आपण ही पाहतो ही ईस्टर्न एक्सप्रेसवरची ही वाहतूक कोंडी आहे. ठाणे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी मुंबईची सुद्धा खरं तर एंट्री पॉईंट सुरू होतो आणि कल्याण आणि त्यानगरचा त्या भागातला सुद्धा जो ट्रॅफिक आहे तो देखील ठाण्यामध्ये येत असतो. तर ईस्टर्न एक्सप्रेसवरची वाहतूक कोंडी पाहता आरटीओ कडनं पर्यायी मार्ग जे आहेत किंवा एलबीएस रोड असतील या ठिकाणी सुद्धा उपाययोजना त्या दृष्टीनं केलेली आहे का? त्या उपाययोजना केलेल्या आहेत, पण तिथला रस्ता आपल्याला माहिती की रस्ता तिथला जास्त मोठा नाहीये. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या तुलनेमध्ये तो रस्ता अगदी 2 ते 3 लेनचाच आहे, त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. पण तो रस्ता देखील तिकडे देखील वाहतूक कोंडी आहे आणि पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक कोंडीची पाहायला मिळते ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पाहायला मिळते. एलबीएस मार्गावरती लोक जाणं जास्त प्रिफर करत नाही, कारण तिथे सिग्नल जास्त असतात, रस्ते फार छोटे असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती ईस्टर्न एक्सप्रेस आपण पाहिलं तर सिग्नल यंत्रणा इथे कुठेच नसते. साधारणपणे 2 ते 3 सिग्नल सोडले मुख्य पॉईंटवरती, त्यानंतर टोल नाका सोडला तर कुठेच सिग्नल लागत नाही. मग सुसाट जाता येतं. त्यामुळे वेळ कमी वाचावा, वेळ कमी लागावा, पेट्रोल वाचावं याकरता लोक जे ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा वापर करतात. पण आज आपण पाहिलं तर पूर्णतः या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक दिसते. अगदी बरोबर आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला इकडनं आढावा देतात. ही ठाण्यामधनं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी आपण पाहतो. एकीकडे मध्य रेल्वेवर महामेगा ब्लॉक आहे. रेल्वे प्रवाशांची संख्या रेल्वे स्थानकांवर आज कमी दिसतीये. 2 दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि म्हणून लोकांनी पर्यायी मार्ग म्हणून रस्त्याची निवड केलेली आहे. मात्र ईस्टर्न एक्सप्रेस सध्याच्या घडीला जाम झालेला आहे. हीच परिस्थिती आपल्याला ऐरोली भागामध्ये किंवा पवईच्या दिशेने सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे एलबीएस मार्ग सुद्धा जाम होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना जर गरज नसेल तर त्यांनी आज घराबाहेर पडू नका. 2 दिवस या मेगा ब्लॉकला सहकार्य करा असं आवाहन प्रशासनाकडनं सुद्धा करण्यात येतंय. आणि यानंतर पुन्हा एकदा बघूयात 25 मिनिटात 50 बातम्यांकडे. परभणी गंगाखेड महामार्गावर कारचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये धडकली आहे आणि हा अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले. तर जळगावच्या मेहरुण या भागात नव्यानंच डांबरीकरण करण्यात आलेलं असून रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे वाहन नाल्यात पलटून अपघात झालाय. यावेळेस नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. यावेळी जंगल सफारी करताना पाणवठ्यावर तलावातली वाघिणीचं दर्शन झालंय, तर त्यामुळे पर्यटकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. अमरावती जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती साजरी करण्यात आली असून दैनिक मतदाराचे संपादक दिलीप पेडतरकर यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
तर लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 1 जूनपर्यंत कन्याकुमारी येथील ध्यान मंडपम इथे ज्ञान साधना करतायत। स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा इथंच ध्यान केलेलं होतं। कन्याकुमारी इथे जाऊन नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतात।